नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे. आज पुण्याची रुचिरा कोण हे ठरणार आहे. कसं आहे, पुणे म्हणतात तसं पुणेकर व्हायचं असेल तर कुठल्या ना तरी कुठल्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान पाहिजे. म्हणजे शिवछत्रपती लोकमान्य टिळकच पाहिजे अशातला काही भाग नाही बरं का. आपल्या आळीचा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत कितवा असावा इथपासून ते पुण्याच्या शेंगा इथपर्यंत काही चालतं. ते माझे काही मित्र आहेत बरं का, माझे काही मित्र आहेत, त्यांच्या आजूबाजूला बरीच दुकानं आहेत. पण माझा एक मित्र आहे, त्याच्या बाजूला एक आईस्क्रीमचं दुकान आहे, एक चहाची टपरी आहे आणि एक साबुदाण्याची खिचडी विकणारा एक माणूस पहाटे पहाटे येतो. त्या गोष्टींबद्दल त्याला इतका अभिमान आहे, म्हणजे जगातली कुठल्याही खाद्यपदार्थांपेक्षा जास्त टेस्टी इथेच मिळतं असं त्याचं म्हणणं. माझे असे 27-28 मित्र आहेत पुण्यामध्ये. या सगळ्यांना एकत्र केलं ना तर राष्ट्रव्यापी बंड होईल खाद्यसंस्कृतीत. असो, त्यांना मी नंतर इंट्रोड्यूस करीन. पण आज आता मी तुम्हाला ताणत नाही जास्त. आज आपण बघणार आहोत पुण्याची रुचिरा कोण. आणि आपल्या 3च पार्टिसिपंट शिल्लक आहेत, मंगलताई, मंदाकिनी आणि दीपाली. बघूया किचनमध्ये काय घडतंय ते. तर आज आपल्या किचनमध्ये पुणे केंद्राच्या 3 अशा रुचिरा आहेत ज्यांच्यापैकी एक बनू शकते महाराष्ट्राची रुचिरा. मंगलताई, मंदाकिनी आणि दीपाली. आज ह्या टप्प्यावरती तुम्ही येऊन पोहोचलाय, अशा टप्प्यावरती की जिथून तुम्ही पुढे महाराष्ट्राची रुचिरा बनू शकता. शेफ, आता ह्या तिघींनी इतके छान छान पदार्थ बनवले, त्याच्या रेसिपीज काही माझ्याकडे नाही आहेत, पण तरी आता त्यांच्या तिघींपैकी कुणीही संभाव्य महाराष्ट्राची रुचिरा बनू शकते. अशा स्टेजला असताना मला त्यांच्याकडनं एक एक रेसिपी शिकायची आहे. नाही, त्या शिकवतीलच, पण शिकवण्याचं काम जरा थोडंसं मला करून दे. कारण काय झालंय की या स्पर्धेमुळे वगैरे आपल्या आम्ही सारे खवय्येच्या प्रेक्षकांमधला आणि माझा जो कनेक्ट जो आहे तो थोडासा तुटलाय. या सगळ्यांना त्यांच्या वर्क स्टेशन्सवर काम करताना बघून हात शिवशिवता येतो माझे. मी असं ठरवलंय की आज मी तुम्हाला एक रेसिपी शिकवणार आहे. ती रेसिपी हुबेहूब तशी किंवा त्याच्यापेक्षा चांगली रेसिपी तुम्हाला करायची. तुमच्यापैकी जी ती करू शकेल ती ठरणार आहे पुण्याची रुचिरा. काय मस्त आयडिया आहे. आणि ती रेसिपी मी तुम्हाला आणि आपल्या आम्ही सारे खवय्येच्या प्रेक्षकांना डेडिकेट करणार आहे. आणि मला पण. अगं ताई, तुझ्याच आवडीची रेसिपी आहे ती. चला ना, मग लवकर करूयात ना सुरुवात. लेट्स गो. बघा किती खुश झालेत, किती दिवसांनी रेसिपी बघताय. मी बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर रेसिपी करतोय सुद्धा. लेट्स स्टार्ट. आज आपण करणार आहोत सुप्रियाताईंची आवडती रेसिपी, ऍपल क्रंबल. ऍपल क्रंबल. तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की मी याच्यासाठी काय काय घेतलंय. आपण स्ट्रॉबेरीज घेतलंय, इथं दूध घेतलंय कस्टर्ड करण्यासाठी, बटर, पिस्ताशिओ, डार्क ब्राऊन शुगर, व्हॅनिला एसेन्स, बदाम, कस्टर्डची पावडर आणि लाईट ब्राऊन शुगर. इथं आपण ऍपल्स घेतलेत, संत्र, मैदा आणि कॅस्टर शुगर. चला रेसिपीला सुरुवात. आधी या परातीमध्ये आपण काय करणार आहोत, साधारणतः 2 वाटी घेणार आहोत मैदा. 2 वाटीला स्वीटन करण्यासाठी म्हणून आपण घेणार आहोत याच्यातली थोडीशी डार्क ब्राऊन शुगर, 2 चमचे लाईट ब्राऊन शुगर आणि त्याच्यामध्ये भरणार आहोत आपण ही कॅस्टर शुगर. अच्छा, डार्क ब्राऊन, लाईट ब्राऊन आणि कॅस्टर शुगर. म्हणजे साधारणतः पाऊण वाटी आपण साखरेचं प्रमाण घेतलंय. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, हे जे इथं संत्र घेतलंय त्याची थोडीशी आपण झेस्ट सुद्धा काढणार आहोत. झेस्ट कापताना हा जो पांढरा भाग जो आहे तो असा कापून घ्यायचा आहे, जुलियन मध्ये कट करायचा, असं अगदी बारीक चॉप करायचं. पहिलं किती बारीक चॉप करतोय पण याला. यस, थोडंसंच घालायचं याच्यामध्ये, जास्त नाही. आता सगळ्यात इंटरेस्टिंग आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचे इन्ग्रेडियंट ते म्हणजे बटर. साधारणतः 50 ग्रॅम बटर. त्याचे असे तुकडे करायचे. हे सगळं आहे ते आता आपण याच्यात घालणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींना चांगलं आपण क्रम करून घेणार आहोत. पण आता याच्यामध्ये काहीतरी क्रंची असं काहीतरी टेक्स्चर पाहिजे की नाही. आपण याच्यातले थोडेसे पिस्ते घेऊया आणि याच्यामध्ये आपण घेतोय 4-5 बदाम. याला सगळं आपण असं रफली चॉप करून घेणार. आता आपण या बटरला असं या मैद्यामध्ये छानपैकी चुरून घेतोय. चला, आता एक कोरडं मिश्रण झालंय, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मॉइश्चर लागणार आहे म्हणून आपण थोडंसं घालूयात पाणी. 1 चमचा 1.5 चमचा पाणी, फक्त त्याच्यामध्ये मॉइश्चर येण्यासाठी आपण त्याला चांगलं असं मळून घेणार. असा क्रम झाला
की त्याला आपण साईडला ठेवून देऊ. आता आपला वरचा जो लेअर जो आहे त्याचं क्रम्बलचं मिक्सचर आपलं झालेलं आहे. आता आपण घेणार आहोत ही ऍपल्स आणि पाणी. आपलं बाय द टाइम आपण टॉफी करतो याच्यासाठी. टॉफी म्हणजे काय, आता आपण घेणार आहोत पॅन, त्याच्यामध्ये करणार आहोत बटर गरम, त्याच्यावर करणार आहोत साखर आणि त्याचं करणार आहोत कॅरमल. ओके, आता याच्यामध्ये आपण बटर घातलंय, कॅस्टर शुगर 6 ते 7 चमचे. याच्यामध्ये आता परत आपण घालणार आहोत या संत्र्याची साल, ऑरेंज झेस्ट. या एका पॅन मध्ये हे जे दूध आहे तर ते आपण थोडस गरम करून घेऊ. कॅरमल करताना अधूनमधूनच हे करायला लागतं, अधूनमधूनच. त्याच्यामध्ये आपण बटर घातलंय ना, अच्छा, त्यामुळे जळणार नाही. त्यामुळे जळणार नाही. ओके, असं मधनं मधनं थोडस असं कलर चेंज व्हायला लागला. पाहिलं, आता एका दुसऱ्या वाटीमध्ये आपण काय करणार आहोत, दूध, थोडीशी कस्टर्ड पावडर, 2.5 चमचे, ही अशी चांगली मिक्स करून घ्यायची. इथं तोपर्यंत तुमचं कॅरमल झालेलं आहे, डार्क ब्राऊन रंग बघितला तुम्ही. आता याच्यामध्ये आपण घालूयात सफरचंद, पण बी केअरफुल, तुमच्या हातावर ते कॅरमल उडलं नाही पाहिजे. हो हो, लावले. वाव, मस्त. संत्र्याची साल. ते रंग बघूनच किती छान वाटतं ना. आता फ्लेम मोठी केली आहे कारण आपल्याला ऍपल्स जे आहेत 60% आपण त्यांना फक्त कुकिंग करून घ्यायचं. 60% ऍपल्स जे आहेत ते आपल्याला शिजवून घ्यायचं. ओके, ही जी कस्टर्ड पावडर जी आहे, जी आपण दुधामध्ये अशी विरघळून घेतली. कस्टर्ड पावडरच्या स्ट्रेंथवर अवलंबून असतं कस्टर्ड करताना तुम्हाला किती पावडर लागणार. त्यामुळे आता गरम दुधामध्ये तुम्ही जेव्हा घालाल त्यातलं अर्ध आधी घाला आणि या कस्टर्डची स्ट्रेंथ बघा. अर्ध घातल्यानंतरच हे कस्टर्ड याच्यामध्ये फॉर्म झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा व्हॅनिला एसेन्स. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जस्ट 2 चमचे साखर. ऍपल क्रम्बल बऱ्यापैकी आपण स्वीट केलंय, त्यामुळे कस्टर्ड जे आहे ते आपल्याला कमी गोड पाहिजे, कमी गोड आणि क्रीमी पाहिजे. आता गॅसच्या या बर्नरवर आपण आपली सफरचंद जी आहे ती कॅरमलवर कुक करून घेतोय. कुक व्हायला थोडासा वेळ लागणार. मग काय करायचं, घ्यायचा दुसरं काहीतरी काम करायचं. आणि हीच आहे आजची सबसे तेज स्टेप, की त्याच्याबरोबरचा जो सॉस आहे कस्टर्ड सॉस, तो आपण लगेच 1.5 मिनिटात तयार करून घेतला. याला म्हणतात मल्टीटास्किंग व्हाईल कुकिंग. म्हणजे कसं आहे की आपला सबसे तेज मीटर चालू आहे, आपल्याला पॉइंट्स मिळवायचे आहेत आणि लवकर रेसिपी करायची आहे. मग एकाच वेळेस जर 2 गोष्टी तुम्हाला करता येत असतील तर का नाही. दॅट सेव्हज युअर टाइम अँड अर्न्स यू पॉइंट्स. आता हे सगळे ज्युसेस जे आहेत तर ते जाळीच्या भांड्यामधनं ते असे खाली गेलेले असतील, ज्याचा वापर आपण गार्निशिंगसाठी करणार आहोत. आणि आता हे बेक प्रूफ काचेचं भांडं जे आहे तर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही सगळी टॉफीड ऍपल्स. असं याला छान पसरून घ्यायचं. आणि आता इथं जे आपण क्रम्बल केलेलं आहे तर ते आपण क्रम्बल याच्यावरती स्प्रेड करणार. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा त्याला असं चांगलं हाताने मळून त्याचं क्रम्बल करून घ्यायचं आणि ब्रेक झालेलं जे आहे ते असं त्याच्यावर स्प्रेड करायचं. आता 180 डिग्रीला आपण ओव्हन प्रीहीट करून ठेवलेलं आहे. तर त्या प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये आपण याला साधारणतः 8 ते 9 मिनिटं बेक करणार आहोत. सुप्रियाताईंची आवडती रेसिपी आपण केलेली आहे. इट्स बेक्ड अँड ऑल डन. आता काय राहिलंय, गार्निशिंग. येस येस येस. That's it. तर मग पुण्याच्या रुचिरांनो एकदम सज्ज व्हा. शेफनी अतिशय वरवर सोपी वाटणारी अशी पाककृती आपल्याला दाखवलेली आहे आणि आता ती पाककृती तुम्ही तुमच्या टचनी आमच्यासाठी बनवून दाखवायची आहे. हीच तुमची शेवटची परीक्षा आहे, हाच तुमचा शेवटचा टास्क आहे
आणि गंमत म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही सबसे तेज पॉइंट्स मिळवलेले आहेत त्या पॉइंट्सचा फायदा आता तुम्हाला होणार आहे. तो कसा ते शेफ सांगतील. त्याआधी आपण एक काम करू, त्या सगळ्यांना सबसे तेज मीटर मध्ये मिळालेले सबसे तेज पॉइंट्स किती आहेत ते बघू. सबसे तेज पॉइंट्स मिळालेले आहेत मंगलताईंना. कॉंग्रॅच्युलेशन. आता त्या पॉइंटचं करायचं काय? आता काय करायचं मंगलताई, तुम्हाला या कॉन्टेस्ट मध्ये एक असिस्टंट मिळणार आहे फक्त 5 मिनिटासाठी ओके पूर्व तयारी करण्यासाठी. ओके. आणि तो असिस्टंट असणार आहे मी. अरे आम्ही पेसाळा तुम्हीच या मला. पण लक्षात घ्या, तुम्हाला ऍपल क्रम्बल विथ व्हॅनिला कस्टर्ड बनवण्यासाठी फक्त 40 मिनिटं दिली गेली आहे. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. दीपालीनी खलबत्ता काढला. तुम्ही नव्हता वापरलात का? नाही, तो तिने वापरलाय. कारण तिला माहितीये खलबत्ता वापरून वेळ ती वाचवेल. आता मी जातो माझ्या पार्ट टाइम नोकरीला. बोलवलं तेव्हाच जा ना तुम्ही. बोलवायच्या आधी नका जाऊ. बोलवलं नाही तर कशाला जायचं. आणि त्यांनी ऐका, तुम्हाला बोलवेल तेव्हाच जा आणि तुम्हाला सांगतील तेवढंच करा. तेवढंच. आणि थोडासा स्पीड जरा नॉर्मल माणसासारखं ठेवा, एखाद्या मशीन सारखं ठेवू नका. सर येत आहे. बोलवणं आलं. हो हो हो. येस, माय एक्झिक्युटिव्ह शेफ. तुम्हाला काय मदत करू? मला याच्या दोन्ही टाईपच्या हे करून द्या. दोन्ही टाईपच्या म्हणजे एक कशा? जुलियन आणि एक ह्याच्यात टाकण्यासाठी. 5 मिनिटं लागली चालतील ना? हो. नको, फास्ट करा म्हणजे आम्हाला आणखीन एखादी मदत होईल. असं चिटिंग नाही करायचं तुमच्या स्पीडने. अच्छा, माझ्या स्पीडनी. हो मग मी जास्त काम कसं सांगणार. हे द्या बारीक करून. डिमांड वाढत चाललेले आहेत. हा मग माझ्या मी वेळांचा उपयोग करणार ना. कसं बारीक पाहिजे तुम्हाला? मला ह्याच्यात टाकायला. म्हणजे किती, साधारण किती मिलीमीटर पाहिजे याच्यात ते सांगा. टाकायला हवं मला. किती मिलीमीटर पाहिजे सांगा. नाही मिलीमीटर नाही. नाही नाही सांगायला लागेल. तर या तसंच पिठात ते होईल. टाकायला थोडंसं भरड. थोडंसं भरड. ओके. थोडंसं भरड. थँक्यू. और कुछ? केळ आहे. आमच्याकडे तयार. काही सेकंद. याचे बारीक तुकडे. याचे बारीक तुकडे. येस. तुमची वेळ संपत आली आहे शेफ. वेळ संपत आली आहे. Yes. मग याचे बारीक तुकडे झाले. हा झाले. 4, 3, 2 आणि 1 झालं. 5 मिनिटं संपली. दीपा तुझ्याकडे वेळ कमी आहे. बाळा कर लवकर आता तुला जे वाटतंय ते. नाही परत करू का? अशा वेळेला स्वतःच्या इन्स्टिंक्ट वापरायच्या. तुला काय वाटतंय? तू खाऊन बघितलायस तो पदार्थ. कसं आहे, आता स्पर्धा चालू झाल्यानंतर मला त्यांना काही सांगता येणार नाही. सगळं अगदी इतंभूत माहिती दिलेली आहे, करूनही दाखवलेलं आहे. आता मात्र आळीमिळी गुपचिळी फायनल रिझल्ट. कुठून तरी एक छान वास येतोय. कुठून येतोय बरं तो वास? शेफनी मगाशी सांगितलं होतं हे कॅरेमेल करत असताना आपल्या अंगावरती पडू देऊ हो नका. हो हो हो. काय झालं, हे गॅस फार छोटे होते. हे आता लक्षात आलं माझ्या. फारच लहान गॅस होता इथला. दिलेल्या वेळेपैकी 15 मिनिटं झाली आहेत. 25 मिनिटं शिल्लक आहेत. काम बऱ्यापैकी जोरदार चालू आहे. स्पीड पकडलाय. झाली बरं का 20 मिनिटं. पंचवीस मिनिटं झाली आहेत. 15 मिनिटं शिल्लक आहेत. रेसिपी झाल्यानंतर वाजवण्यासाठी घंटा. तुला सगळ्यात शेवटी येतो कारण तुला सगळ्यात शेवटीच लागते. आज सगळ्यात आधी वाजवा. नक्की. घंटा वाजवल्यानंतर तुला कुठलीही गोष्ट करता येणार नाही. तरी आज तुझं बोट कापलेलं नाहीये. तुला कुठलीही सवलत मिळणार नाही आणि कापलं तरी सुद्धा मिळणार नाही. फायनल राऊंड आहे. अकरा मिनिटं शिल्लक आहेत. फक्त 11 मिनिटं शिल्लक आहेत. शेफ्स, शेवटची 6 मिनिटं आहेत. शेवटची 6 मिनिटं आहेत आणि या रेसिपीवर, या परफॉर्मन्सवर ठरणार आहे पुण्याची रुचिरा कोण आहे. नाही जमलं.
नाही जमलं, माहिती नाही. बघू आज घंटा कोणाची वाजती. घंटा वाजवायच्या आधी सगळं बाकीचं काम करून घे, टेबल दीपाली. स्वच्छ. शेवटचं 1 करत मिनिट राहतात. अजूनही शिल्लक आहे. शेवटचं 1 मिनिट. आणि आता आम्ही जातोय गोड डिश म्हणजे स्वीट डिश ऍपल क्रम्बल टेस्ट करायला. चला शेफ. सुरुवात आपण आय गेस मंगलताईंपासून करू, कारण सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स त्यांना मिळाले होते. हो. चला. काय कॉन्फिडेंट वाटतंय? नाही साहेब, मला असं वाटतं क्रिस्पी कमी झालंय. आतापर्यंत कॉन्फिडेंट असलेल्या मंगलताईंना त्यांच्या ह्या डिश बद्दल जास्त कॉन्फिडन्स नाहीये. आपण त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स योग्य आहे की अयोग्य आहे आपण त्यांना नंतर सांगूयात. नंतर सांगू. आपण आधी जाऊयात मंदाकिनीताई. शेफ, लेअरिंग थोडस मिक्स झाल्यासारखं वाटतंय. म्हणजे जे वरती क्रम्बल असायला पाहिजे ते. येस, म्हणजे या पदार्थाची मूळ डेफिनेशन जी आहे म्हणजे क्रम्बल वरती असणं. चमच्याने असं हे केल्यानंतर वरती क्रंची आणि थोडंसं सॉफ्ट. तर ती थोडीशी डेफिनेशन डिस्टर्ब झाली याच्यामध्ये. पण चव डिस्टर्ब नाही झाली असेल अशी माझी आशा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुमचं कस्टर्ड बराच वेळ थिक होत नव्हतं ना, आणि कस्टर्डचा स्वीटनेस परफेक्ट आहे. तुझ्याकडे बघून मला एक ऍपलची आठवण येते. Cheers. मला नाही येत. ऑल द बेस्ट. बोला पटकन काहीतरी. या शेफ. काहीच नाही. सगळ्यांच्या रेसिपीज आम्ही टेस्ट केलेल्या आहेत, पण आमच्या प्रतिक्रिया काही दिल्या नाहीत. का दिल्या नाहीत ते आता सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा आता सगळ्यात शेवटी तुझी रेसिपी ट्राय केलेली होती. तुझ्या रेसिपी बद्दल आता काय सांगू. तू इथे जवळ येतेस का ऐकायला? सुरुवातीपासनं पहिल्या दिवसापासनं बरं का ताई, तुम्ही हिचं एकंदर स्वयंपाकघरातला वावर पाहिलेला आहे. इकडं हे पडलंय, इकडं ते पडलंय. धांदरटपणा म्हणजे मी जेव्हा रेसिपी दाखवतो तेव्हा मी काय करतो एक्झॅक्टली कसं करतो याच्याकडे अजिबात लक्ष नाही, पण चव मात्र भारी आली. क्रम्बल, इट वॉज ऍब्सोल्युटली स्पॉट ऑन. या तिन्ही क्रम्बल पैकी सगळ्यात जास्त क्रंचीनेस दीपालीच्या क्रम्बलला होता. सगळ्यात सुंदर टेस्ट तुझ्या क्रम्बलला होती. याचा अर्थ तुला कळतोय का सुप्रियाताई? तुम्हीच सांगा. याचा अर्थ असा की तू तुझ्यातला कॉन्फिडन्स जातोय की काय असं तुला वाटत होतं, पण कुठेतरी तुला आतमधनं ती जी एनर्जी आली आणि स्फूर्ती आली आणि त्यांनी तुझ्याकडनं जे काही घडवून घेतलं ते गार्निशिंग पासून, क्रम्बल पासून, कस्टर्ड पासून, टॉफी पासून सगळं, आणि एक अशी परिपूर्ण डिश तू शेफला आणि मला खायला दिलीस. सो पुण्याच्या रुचिरेचं स्वागत करूयात. दीपाली, पुण्याची रुचिरा बनण्याचा मान तुला मिळतोय. ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे. ही मूर्ती, ही देवी आपल्या घरात जेव्हा असते तेव्हा घरामध्ये सुबत्ता आणि अतिशय समृद्धी राहते. तर तुला देखील अशीच समृद्धी आणि सुबत्ता प्राप्त होऊ देत ही या देवीच्या चरणी प्रार्थना. आणि विम तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. अभिनंदन.
मंडळी कसं आहे माहिती का, पराग जरी जज असला ना तरी शेवटी खाणार मी आहे नाही काय, म्हणजे सर्टिफिकेट मी देणार आहे. कसं आहे, हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी ना 2 आठवडे मी पुण्यात राहिलो होतो. पुण्यात कसं असतं माहिती का, सर्टिफिकेट देण्याचा संपूर्ण अधिकार फक्त पुणेकरांनाच आहे. परवा झालं काय, मी परागला म्हटलं, पराग पदार्थ चांगला झालाय, नो डाऊट पदार्थ चांगला झालाय, पण अजून थोडासा बरा झाला असता. त्याच्यावर परागने रिॲक्शनच नाही दिली. कारण काय माहिती आहे काय, पराग सुद्धा पुण्याचाच आहे. असो असो, मुद्दा असा आहे की आता पुण्याची विजेती कोण आहे हे आपल्याला कळलेलं आहे, दीपाली घाडगे. या दीपाली घाडगेला अनेक टिप्स आल्या होत्या, त्यातली सर्वोत्तम टिप कोणी पाठवली हे आता आपण तिचं नाव बघूया आणि टिप बघूया. आता टिप्स कशा पाठवायच्या ते तुम्हाला कळलेलं आहे. आता टिप्स कुठे पाठवायच्या हे प्लीज विचारू नका, खाली स्क्रोल चाललेला आहे. ओके, तर नीट वाचा आणि टिप्स पाठवा. आता निघायची वेळ झालेली आहे. आता निघायची वेळ झालेली आहे. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिरा च्या या भागात मी इथेच थांबतोय. तोपर्यंत मस्त खा आणि जागते रहा.